काय सतीशराव, अरे निवांत दिसतेस. काय मग बसताना बसलं का? हा म्हणजे बसतोय हळूहळू. पण सुहास म्हणजे एकदम 100 नंबरी माणूस आहे बरं का. त्याच्याने आपलं जमलं. टेन्शन गेलं ना. हो रे बाबा, गेलं टेन्शन. चला रिलॅक्स झालो एकदम. थँक्स टू यू. अरे झालं ना ते सगळं, केक बरोबर भाषण करून थँक्स वगैरे. परत काय यार? अरे तसं नाही रे. जेव्हा आपण एखाद्याला मनापासून थँक्स म्हणतो ना, तेव्हा आपल्याला बरं वाटत असतं. म्हणून म्हणायचं थँक्स. खरंय खरंय. पण काय रे सतीश, मला सांग, तू शेअर्स पूर्णपणे बंद करणार? नाही नाही, पूर्णपणे बंद नाही केलं. काय आहे, सुहासकडे मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि रुटीन वर्क म्हणशील तर सुहासकडे फार रुटीन वर्क असेल अशातला भाग नाही. त्यामुळे मार्केटमधलं काम थोडं थोडं सुरू ठेवलंय. इतकी वर्ष भिनलंय ना अंगात, सोडवणार नाही सहजासहजी. दादा, संध्याकाळच्या स्वयंपाकात काय करू? का तू काय विचारतेस? तू करणार आहेस का? हो, मेघनाची परीक्षा आहे. विजयाताई साक्षी आणि पल्लवचा अभ्यास घेतात. माईंच्या डोळ्यांची आग होती. मग म्हटलं आज कोणीच फिरकू नका स्वयंपाकघराकडे. काय फरमाईश आहे तेवढं सांगा फक्त. सगळा स्वयंपाक मी करते. अगं पण मी ऑलरेडी अर्चूला सांगितलंय दाल फ्राय आणि जिरा राईस करायला. त्यामुळे आम्ही वरच जेवणार आहोत. असं कर तू, छोले भटुरे कर. हा, आणि मैसूर डोसा कर. किंवा काय पानाला लावायला दही वडे, भज्या, एक 2-4 प्रकारच्या भाज्या बिज्या कर. पास्ता कर, पास्ता. किंवा काय लोणचं आहे आपल्याकडे घरामध्ये, पापडी पण तळ मस्तपैकी. गरम गरम भाकऱ्या कर, वांग्याचं भरीत कर. आणि गोड काय करायचं तुला माहितीच आहे, हो की नाही? हा, आणि मुख्य म्हणजे अर्चूला फोन करून सांग वरचा बेत कॅन्सल. हा सगळा मेनू सांगशील ना तिला? लक्षात राहील ना सगळा मेनू? गरम गरम पोळ्या कर आणि बटाट्याचा रस्सा कर. कशाला उगाच घाट घालत बसतेस? हा, याला खाऊ दे जिरा राईस आणि दाल फ्राय. हो, करते फटाफट. हे पण सतीश दादा, तू लवकर वर जा. वा, अर्चू वहिनीकडे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज अर्चूकडे? आई शपथ अमित, तुम्ही देसाईच एक सरप्राईज आहात. हा, आणि अर्चू म्हणजे नंबर 1चा सरप्राईज. चला तुला सांगू, अर्जुन बघतोय. आलेच मी पण. अर्चू, मी इकडे. काय ग, काय सरप्राईज आहे? सरप्राईज? हा, मला नाही माहित. अगं असं काय, आत्ता चित्रा म्हणाली सतीश आता लवकर वर जा, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. काय? चित्रा असं म्हणाली? अगं म्हणून तर घाईघाईने वर आलो ना मी. नाहीतर आम्ही चांगला गप्पा मारत बसलो होतो. हा, चित्राकडेच काहीतरी सरप्राईज असेल आणि आपण उगाच त्याच्यावर डोके फोड करत बसलोय. काय ग, चित्राने गुगली नाही टाकली मला? असू शकेल. बरं, तुला दाल फ्राय हवाय ना आज? येस. ठीक आहे, आले बनवते. अर्चू, हो. अर्चू, काय? ते कोणाचं पत्र आहे? अरे सतीश, ते पत्र वाचायच्या फंदात पडू नकोस तू. 200 ड्रेसची ऑर्डर आलीये पुन्हा, आणि मी काही ती पूर्ण करणार नाहीये. हा, एकतर तेच तेच काम करून ना मला फार कंटाळा येतो. हे बघ, तुला दाल फ्राय हवंय ना, ते मी करून आणते. आणि ते ट्रेस मी पूर्ण करणार नाही म्हणजे नाहीये, कळलं? विशेष दुसाने बसा. अहो बसा, हो बसा 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 बसा. काय आहे दुसाने मॅडम, आपण उत्साहाच्या भरात 1 वर्षाचा बॉन्ड साईन केलाय ना? अय्या कधी? अय्या कधी काय, अय्या कधी? तूच म्हणालीस ना सही केली म्हणून. मी विचारलं होतं वाचलंयस का नीट सगळं म्हणून. मी नाही बाबा, जा. नाही, तू म्हण मी नाही जा बाबा, परंतु ट्रेस करावेच लागतील. आणि तसंही अर्चू, तुला गेली कितीतरी वर्ष काहीतरी उद्योग करायचा होता ना. मग हा उद्योग चांगला आहे की. आणि समजा तू केले नाहीस तर काय होईल? फार तर फार आपल्याला त्या बॉन्ड प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागेल. ती देऊ सुद्धा आपण. त्यापेक्षा ट्रेस केलेले केव्हाही उत्तम, नाही का? नको ना. काय अर्चू, अर्चू
मी यावेळी कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. अरे मी तुला नाही सांगते रे. मग चित्रा, काय? चित्राला मी ट्रेस बनवण्याचं ट्रेनिंग देणार आणि त्याचा मोबदला सुद्धा देणार. म्हणजे हे बघ, विजयाचं एक्झिबिशन होतं ना, तेव्हा चित्राने तिला मदत केली आणि त्याचा मोबदला सुद्धा विजयाने तिला दिला. तसंच मी सुद्धा करेन. नाही नाही, ते बघ कसं काय करायचं ते, पण ट्रेस करावे लागणारच. मी तिलाच सांगणारच. होच का? हो. थांब, मी आताच तिला फोन अगं करते. ती स्वयंपाक करते खाली. अरे फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे तिला? थांब जरा.